श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. तर मित्रांनो, आज मी आलोय साताऱ्याला आहे श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट. ते आहे कोयना नगरमध्ये आहे, आंबेघर, रासाटी, तालुका पाटणमध्ये आहे. पहिला मी 3 टाईम येऊन गेलेलो आहे. आपले गावातली तुकाराम मोर्ये आणि नारायण नार्वेकर या दोघांना घेऊन, आणि एकावर त्याचा खूप परिणाम झाला म्हणून आता 5व्या गुरुवारी पण त्यांना घेऊन आलेलो आहे. 5 गुरुवार केले त्यांनी इथे येऊन. खूप लांब पडते, खूप खर्च होतो, पण जर आपला माणूस सुधरत असेल तर तो खर्च करण्यासाठी काही लोकांना परवडतो. त्याला परवडत नाही तरी ते काटकसर करून इथे लोक येत आहेत. मी बघतोय खूप गरीब अशी महिला वर्ग मी बघतोय. आता 3-4 गुरुवार मी इथे आलो. आम्ही लांब रत्नागिरीला राहतो म्हणून आम्हाला ते लांब पडतं आहे. तर 2 ते 3 गुरुवार इथे केले आणि डायरेक्ट 5व्या गुरुवारी येऊ का म्हणून विचारलं. तर त्यांनी सांगितलं चालेल, 5व्या गुरुवारी येऊन तुम्ही अभिषेकचं सामान घेऊन पूजेचं सर्व तुम्ही मठात येऊ शकता. आणि तसंच झालं. सर्व पायाबिया पडून झालं. आम्ही तीर्थ घेतलं, स्वामींचा आतमध्ये टिया लावला, भस्म लावलं. आणि हे जे आहे व्यसनमुक्ती केंद्र ते सर्व मोफत आहे. इथे मोफत तुम्हाला लेक्चरच दिले जातात. म्हणजे तुम्हाला समजवलं जाते. 1-1.5-2 तास तुम्हाला बसवून ते प्रवचन देतं. प्रवचनमध्ये सांगितलं जाते दारू पिऊन काय तुम्हाला प्रॉब्लेम होतो, काय नाही होत, दारूमुळे किती तुमचे घरादारावर किती परिणाम होतो, मुलाबाळांवर किती परिणाम होतो, हे खूप आणि खूप गोड गोष्टी सांगितल्या जातात. महाराज खूप गोड गोष्टी सांगतात. आणि खरोखरच मी लोकांची इथे दारू सुटलेली बघितली आहे, म्हणूनच हा व्हिडिओ बनवतो. तर इथे दारू सुटते, पण ती अशी सुटते की ती मनापासून तुम्हाला सोडावी लागते. असं नसते की सगळं देव करतो, स्वामी करतील, तर सगळं स्वामी नाही करत. ते अर्ध तुमच्यावर पण असे, तुम्ही सोडायचे असे, तुम्ही मनापासून ठरवायचं असते की माझ्या जर मुलाबाळांना त्रास होत असेल या गोष्टीपासून, आजूबाजूवाल्यांना त्रास होत असेल, घरच्यांना त्रास होत असेल, तर आपल्याला सोडली पाहिजे. आणि आपल्या एकट्यावर अवलंबून नसते ते. स्वामींचा अर्धा भाग त्याच्यात सहभाग असतो, अर्धा भाग तुमचा असतो. तुम्ही देवावर सर्व सोडून नाही चालत. नाहीतर मग कसं असते, सगळं स्वामी करतील, स्वामी नाही करत. तर तुमचासुद्धा त्याच्यात सहभाग हवा असतो. स्वामी खूप का तुमच्यासाठी करत असतात. स्वामी तुम्हाला एवढ्या लांब घेऊन आलेले असतात ते सोडण्यासाठी, पण तुमचा पण मनावर तुमचा ताबा पाहिजे असं असते. तर चला, तर आता आपण आतमध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया. आपण आतमध्ये व्हिडिओ करायला देत नाही, तरी बघूया. आपण रिक्वेस्ट केलेली आहे थोडासा व्हिडिओ होईल आपला. आपण आतमध्ये जाऊन मठातला व्हिडिओ करूया. चला तर मग. श्री स्वामी समर्थ. ही लाईन बघू शकता. जे दारू पितात आणि त्यांना दारू सोडायची आहे ते सगळे रांगेत उभे आहेत. मनापासून इच्छा असली पाहिजे. आणि महाकाली मंदिरमध्ये नेऊन त्यांना माळ दिली जाते. 2 माळी असतात, 1 धागा असतो. सगळं सामान तिथे घेतलं जातं आणि ते सगळं तुम्हाला फ्रीमध्ये सांगितलं जातं. फक्त तुम्हाला स्वामी दारू सोडवतात असं नाही, स्वतःच्या मनावर पण तुम्हाला ताबा हवा. सर्वांनी महाप्रसाद लाभ घेण्यासाठी जायचं आहे. ही सर्व लाईन आहे ती सर्व दारू सोडण्यासाठी आहे. 5 गुरुवार येऊन करावे लागतात तिथे. 5 गुरुवार करायचे असतात. 5व्या गुरुवारी तुम्हाला महाराजांचा अभिषेक करण्यासाठी सामान दिलं जातं. इथे खाली महाकाली मंदिरच्या इथे सामान भेटतं सर्व पूजेचं. आणि पहिल्या गुरुवारी तुम्हाला माळ दिली जाते. दुसऱ्या गुरुवारी पण फक्त स्वामींच्या मठात तुम्हाला तीर्थ दिलं जातं. आणि खूप अशी गर्दी असते इथे. दारू सोडण्यासाठी खूप लोक आलेली असतात. आणि आपल्या मनावर पण पाहिजे की मला दारू सोडायची, तरच ती दारू सुटते. सगळं देव करत नसतो. देवाचा 75% सहभाग असतो, 25% तुमचा हवा असतो.
बघा खूप गाड्या लागलेल्या असतात इथे, खूपच अशा खूप गुरुवार आहे. सकाळपासून 3 हे घेतले जातात तिथे, प्रवचन केले जातात. दारू पिणाऱ्यांना प्रवचनमध्ये खूप माहिती सांगितली जाते. समोरच आहे तो मंडप, तेव्हा समोरच तो मोठा हॉल दिसतोय, तिथे प्रवचन सांगतात महाराज. आणि का दारू सोडायची, त्याची कारणं काय, ती सोडल्यानंतर पण माझ्या मते इथे आल्यावर खूपच जणांना फरक पडतो आणि मनाला वाटते की नाही दारू खरोखरच पिऊ नये. प्रवचन ऐकावं. प्रवचन पण खूप सुंदर असतं. परिसर पण एकदम डोंगराळ भागात आहे, बघू शकता. श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती ट्रस्ट मठ आपले सहर्ष स्वागत करीत आहे, बघू शकता. समोरच प्रदक्षिणा घातल्या जातात. लोक पाया पडून आल्यावर इथे प्रदक्षिणा घालतात, गळ्यात माळ घालतात. आणि 5वा गुरुवार असतो त्या टायमाला तुम्हाला स्वामींचा फोटो अभिषेकासाठी, ते अभिषेक घरी करायचा असतो असं बोलतात. आणि इथे एक तावीज दिलं जाते, त्या तावीजमध्ये स्वामींची विभूती भरली जाते, असे सगळं आहे. आणि आज ह्या गुरुवारी मी 5व्या गुरुवारी आलो आम्ही, तर समोरच महाप्रसाद आहे म्हणून सांगितलं जातं आहे. तर बघूया आपण महाप्रसादचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. दरबारी काय कमी स्वामीच्या भेटील स्वामीच्या भेटील हजार हातानी स्वामीच्या भेटील हजार हातानी काय दरबारी काय कमी स्वामीच्या दरबारी काय कमी स्वामीच्या दरबारी काय कमी. मानवा रावडे मंदिरे
छत्र आहे इकडे बाजूला. आणि सर्व गाड्या दिसत आहेत ते व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आलेले आहेत स्वामींच्या. आता कमी आहेत, गेल्यात अर्ध्या, खूप लागलेल्या आहेत सकाळपासून. मग महाप्रसाद घेऊन सर्व निघालेले. समोरच ते स्वामींचं मठ दिसतंय. ते खूप अशी ट्रॉफिक जाम झालेली. आम्ही आलो तेव्हा 10च्या दरम्यान आम्ही आलो आणि खूप अशी ट्रॉफिक आणि गाडी लावायला चान्स नव्हता. तर आम्ही खाली जाऊन गाडी लावलेली आता रोडच्या एकदम. खरोखरच मनावर ताबा असेल तर व्यसनमुक्ती केंद्र खरोखरच स्वामींचे आहे. आणि जर तुम्ही इथे एकदा जरी आलात तरी जर मनात श्रद्धा असेल तर दारू पिण्याची इच्छा होत नाही. आणि हे मी माझ्या बाबतीतसुद्धा बघितलेलं आहे. आणि हा 5वा गुरुवार मी आमच्याच कोंबे गावातला नारायण नार्वेकर म्हणून ह्याला घेऊन आलो आहे. आणि त्याची दारू सुटलेली आहे. खरोखरच त्यांनी मनावर खूप ताबा ठेवला आणि ती दारू सोडलेली आहे. मानावर पण ताबा पाहिजे. आपण असं नाही बोलू शकत सर्व स्वामी करतील. सगळं देवांवर सोडून नाही चालत. आपल्या मनावर पण तेवढा ताबा ठेवायचा, मगच ते सर्व शक्य होते. आणि त्यांनी खरोखरच 5 गुरुवार म्हटलं म्हणजे 1 महिना होऊन गेला समजा, तर त्यांनी खूपच मनावर ताबा ठेवला. तर हा बघा समोरच नारायण नार्वेकर आपला माळबीळ घालून स्वामींच्या सेवेत लागलेला आहे. आणि त्याच्या अभिषेकचं बघा सामान आहे त्याच्या हातात. आणि ही खरी गोष्ट आहे, मी हकीकत बघितलेली आहे म्हणून हे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे. मी असंच काढलेलं नाही की पहिल्या गुरुवारी आलो आहे आणि मी हा व्हिडिओ करतो आहे, असं नाही. आमचा 5वा गुरुवार आहे. आणि त्याच्या अभिषेकच्या ह्याच्यात बघू शकता. दाखवूया बॅगेत काय आहे अभिषेकच्या सामानामध्ये. हे बघा हे सर्व अभिषेकचं सामान दिलेलं आहे इकडे आपल्याला. हां, स्वामींचा फोटो आहे दत्तगुरू आहे पाठीशी. हां, हे बघा पादुका आहेत, लहान अशा पादुका आहेत स्वामींच्या अभिषेकसाठी. खूप सुंदर अशा पादुका दिलेल्या आहेत स्वामींच्या इथे. खरोखरच बघून मला पण आनंद झाला. यांना पादुका भेटले आहेत. आम्ही ती मगात धरून सांगते पादुका नाही दिल्या. आता शोधल्यानंतर समजलं की ह्याच्यामध्ये पादुकासुद्धा आहेत. ह्या अगरबत्त्या आहेत. अगरबत्ती काढ एक पहिली. हा प्रसाद आहे, प्रसाद उचल. हे स्वामी चरित्र सारामृत आहे. ह्याचा खूप उपयोग होतो. लोकांना माहिती नसेल, जे स्वामी भक्ती मार्गात आहे त्यांना माहिती आहे. हा दर गुरुवारी वाचला तर काही जर तुम्हाला अडीअडचणी असतील त्या निवारतात स्वामी स्वतः येऊन. आणि ह्याचा मला खूप मोठा अभ्यास आहे. म्हणजे अभ्यास नाही बोलू शकत, मला माहिती आहे. म्हणजे मला खूप त्याचा अनुभव आलेला आहे. हा मला वाटतं 5 असेल स्वामींसाठी. आणि हे काहीतरी सत्यनारायण पूजा साहित्य दिले. म्हणजे घरी जाऊन ही सत्यनारायणची जशी आपण पूजा करतो, मला वाटतं तशी करायची असणारी सत्यनारायण पूजा साहित्य लिहिलं आहे. तर भटाला बोलावून ते घरी अभिषेक करायला सांगितलं. तर ते ह्या गुरुवारी आपण त्याचा अभिषेक करणार आहे. झालं आहे आमचं दर्शन झालं. बाजूला येऊन महाप्रसाद घेतला. आणि आता आम्ही निघतोय परत आमच्या तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी, तालुका राजापूर, गाव आडिवरे, कोंब्यामध्ये. चला तर मग मित्रांनो, खूप अशा गाड्या लागलेल्या आहेत बघा. पाठीसुद्धा आहे आपलं मंदिर दिसतं आहे, मठ दिसतो आहे समोरच आहे. तिथे आपल्याला सांगितलं जातं, म्हणजे प्रवचन दिले जातात इथे समोरच्या पाठीमागे. त्याच्याच बाजूला स्वामी मठ आहे. आणि ही जी पाठीमागे आता माझ्या लाईन दिसते, हे सगळे दारू सोडण्यासाठी आलेले आहेत. लांबून लोक आले आहेत. मुंबईपासून लोक येतात. रांग बघू शकता. इथे 3 टाईम लेक्चर दिले जातात. सकाळी 9 पासून चालू होतं. 2-2 तासाचे त्यांना प्रवचन दिले जातात, काय कशाबद्दल ते. आणि रांग आता डायरेक्ट पाठीमागे महाकाली मंदिर आहे, तेवढ्या लांब ही लाईन गेलेली आहे. आणि
मित्रांनो, खरोखरच जर मनावर तुमचा ताबा असेल आणि तुम्हाला दारू सोडवायची असेल तर नक्की ह्या मठाला येऊन भेट द्या. आणि ते जे काही सांगतायत आपले सर्व सहकारी असतात ते सांगतात कसं तुम्ही सोडायला पाहिजे, काय पाहिजे, बरीच जणं सांगतात. तर तसं तुम्ही फॉलो करत राहा. आणि मोठं काय कार्य नसते, इथे येऊन रांगेत येऊन दर्शन घ्यायचं असते, महाराजांचं तीर्थ घ्यायचं असते, स्वामींचं. आणि मग तुम्ही तुमच्यावर जर कंट्रोल ठेवला तर ती तुम्ही दारू सोडू शकता. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.